शिवसेनेच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व कार्यकारिणी आता बरखास्त करण्यात येणार आहेत। शाखा प्रमुखांपासून ते अगदी सर्व पदांवर नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठे आता संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत। सेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात येणार आहे। जे शाखा प्रमुखापासून विभाग प्रमुखापर्यंत जी पदं आहेत त्या सगळ्या पदांना स्थगिती देण्याचं काम 24 तारखेपासून होत आहे। आणि पुन्हा या सगळ्या भागामध्ये 3 समित्या नेमून पुन्हा त्या मुलाखती होतील आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळी पदांचे नियुक्त्या या मुंबईतल्या पुन्हा केल्या जातील, पुन्हा रचना केली जाईल। आपण अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत आहेत। वैदेही, आता संघटनेमध्ये शिवसेनेत खूप मोठे बदल होणार आहेत, नव्या नियुक्त्या केल्या जातील, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अगदी शिवसेनेनं देखील कंबर कसलेली बघायला मिळत आहे। आणि एकूणच 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रगती पुस्तक तपासून अशा पद्धतीनं जे आहे ते नवीन नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे। 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे मोठा मेळावा देखील होणार आहे। मात्र 24 तारखेपासून सर्व समित्या ज्या आहेत त्या बरखास्त केल्या जाणार आहे। सर्व पदांवर नवीन नियुक्त्यांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहे आणि 24 ते 9 या कालावधीमध्ये सदस्य नोंदणीपासून मुलाखतीच्या आहेत त्या देखील केल्या जाणार आहे। त्याच्यामुळे मोठी कांदेपालट जी आहे ती सध्या शिवसेनेमध्ये होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा या उद्देशानं खरं तर नवीन नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती मिळते। वैदेही, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।